लातूरमध्ये डॉक्टरने रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्याने लातूर शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यासह 2 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लातूर येथील डॉक्टर घुगे यांचे अंबेजोगाई रोडवरील बसस्थानकाच्या मागे 6 मजली आयकॉन सुपर स्पेशालिटी या नावाचे हॉस्पिटल आहे। 6 महिन्यांपूर्वीच या हॉस्पिटलचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला। त्यावेळी हॉस्पिटलमधील लिफ्ट दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यास पैसे घेऊन तू सेवा देत नाहीस असे म्हणत त्याला त्याच्या घरातून उचलून नेत स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये कोंडून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप होता। तेथे त्या कर्मचाऱ्याच्या गुप्तांगात विविध केमिकलचे इंजेक्शन्स देऊन मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी किडनी तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद घुगे यांच्यासह अन्य 5 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला होता। मात्र त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली नव्हती। हा गुन्हा त्याने त्यांच्याच हॉस्पिटलचा सुपरवायझर बाळू भारत डोंगरे वय वर्ष 32 राहणार इंडियानगर जुना रेणापूर नाका लातूर याला स्वतःच्या अंगावर घेण्यास सांगितले। या कामी काही पैशांची रक्कम देण्याची तडजोड दोघांमध्ये करण्यात आली होती। त्यावरून बाळूने स्वतःवर ही केस अंगावर घेतली, परंतु सुरुवातीचे 2 महिने डॉक्टर प्रमोद घुगे यांनी बाळूला पैसे देत राहिले। त्यानंतर पैसे बंद केले। पैसे न दिल्या कारणाने बाळूने पैशांचा तगादा लावताच डॉक्टर घुगे याने त्याचा भाचा अनिकेत मुंडेच्या मदतीने स्वतःच्या घरी बोलावून गच्चीवरती सुरुवातीला मारहाण केली। सदर मारहाण झाल्यानंतर तो निघून गेला, परंतु पुन्हा डॉक्टर घुगेंनी बाळूला पुन्हा एकदा बोलावून घेतले आणि मारहाण केली। डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्याच्या भाच्याच्या मारहाणीमध्ये मृत बाळू याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आता डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्याच्या साथीदारावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या प्रकरणी डॉक्टर प्रमोद घुगे हे आता फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे।